तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपल्या DCG ब्लॉगमध्ये. तर आज आपल्याला काही म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्णपणे माहिती दाखवणार आहे. तर हे ना, तर मग त्यानंतर तुम्ही नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बी प्रेस करा. मग नोटिफिकेशन असं वाटतील की व्हिडिओ आणावा आहे ना. मग त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये तुम्ही बघितलं असतील तर ना, मग ते आपल्या पाठीमागे आहे ते हे आहे आपलं शेतं. म्हणजे आपल्या शेतामध्ये मिरची आहे ना, ते मिरची तुम्ही बघू शकता हे ना. मग त्यानंतर तुम्ही बघितलं असतील आहे ना, मग ह्यामध्ये आपले हे मिरच्याने मस्तपणे हे म्हणजे आपले ह्यामध्ये मस्तपणे झालेले आहे. मग तुम्ही बघू शकतात. मग त्यानंतर आपलं हे शेत आहे पूर्ण निंदण कामं बी झालेलं आहे यामध्ये. मग मग त्यानंतर तुम्हाला ते पण मी दाखवतो हे मग त्यानंतर आपल्याला हे नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बी प्रेस करा. मग 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 आपण पुढे काय आहे ते तुम्हाला पूर्णपणे मग दाखवतो मी. तुम्ही बघू शकता. मग त्यानंतर आपल्याला यामध्ये पूर्ण कामं केलं की नाही ते पूर्ण मी दाखवणार आहे. मग त्यानंतर आपल्याला म्हणजे आपण आहे ना, म्हणजे आपलं खालच्या धुऱ्यानं मी उभा आहे. मग ते खालच्या धुऱ्यातली मी मिरची कशी आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे ना. मग आपले म्हणजे आपल्या खत आहे ना, मी ते आपल्या नळीमध्ये आपण सोडतो की नाही, ते आपल्याला शेवटपर्यंत भेटत की नाही ते मग तुम्ही बघू शकता. हे म्हणजे आपले शेवटचा मतलब एंडचे आहे ते हे ना. तर मग आपल्या खालची साई हे बघू शकता तुम्ही हे ना. तर मग कशी शिलकलेलं आहे ते मग मस्तपणे शिलकलेलं आहे. मग त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली एकदम काळीसार झालेला आहे मिरची. मग त्यानंतर आपल्याला यामध्ये कोणतं ड्रिंचिंग केले ते पण मग सांगतो मी तुम्हाला हे ना. तर मग त्यानंतर हे बघू शकता तुम्ही आपल्याला मिरची किती छान झालेली आहे हे ना. तर मग आपल्या व्हिडिओमध्ये नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बी प्रेस करा. मग तुम्हाला ह्यामध्ये आपल्याला पानं बी एकदम टापोटाप आहे त्यामध्ये. मग त्यानंतर आपल्याला छान वाटते. मग त्यानंतर आपल्या ह्यामध्ये आपलं तुम्ही शेतं बघू शकतात. मग आपण खालच्या धुरानं बसलेलं आहे तुम्ही बघू शकतात आपलं पाठीमागे हे ना. तर मग त्यानंतर तुम्ही आपल्या मिरची बी पाहू शकतात. मग आपल्याला रिझल्ट कसं भेटलं मग मस्तपणे भेटलेलं आहे. मग तुम्हाला आपल्या आहे ना, तर मग सगळं मी तुम्हाला फोटो म्हणजे आपल्या एका बाजूने मी मग नंतर तुम्हाला फोटो शो करायला ठेवीन. मग तुम्ही आपल्याला जास्तीत जास्त सपोर्ट कधी केला नाही मग फोटो ठेवून देईन. मग तुम्ही बघू शकता आपलं निंदण कामं बी झालेलं आहे. मी यामध्ये डवरं मारायला ते पण झालेलं आहे. मग हे बघू शकतात आपली मिरची आहे ना तर मग किती छान झालेलं आहे तुम्ही पाहू शकतात. यामध्ये म्हणजे आपल्याला यामध्ये आता कमीत कमी आपल्या 8 याने 15 दिवसानंतर आपल्या 8-15 दिवसानंतर आपल्याला यादी मिरचीच भेटणार. डायरेक्ट आपल्याला मिरचीच भेटते. हे आता आपल्या मिळालं आता दुसऱ्याच्या शेतामध्ये हे तुम्ही बघू शकतात. म्हणजे यामध्ये ना आपण ना म्हणजे यामध्ये त्यानं ह्या मौचींच्या अगोदर यानं खताने टाकेलं आहे. मग म्हणून ते तसे झालेले आहे ना. मग त्यानंतर तुम्हाला मी अजून त्यामधली अजून दुसरी व्हेरायटी ते दाखवतो आहे ना. तर मग हे आपली नामधारी मिरची आहे तुम्ही बघू शकतात. यामध्ये बी हे बघू शकता तुम्ही म्हणजे नामधारी मिरची बी मस्त शिलकलेली आहे. मग यामध्ये म्हणजे आपण दुसऱ्या शेतामध्ये आलेलं भावांनो कधी न संपणारी आवडती म्हणजे आपली शेतीच आहे भावांनो. मग काय करावं लागते ते तुम्ही बघू शकतात. आपलं शेतं आहे ना. मग तुम्ही मतलब आपण हे तुम्ही बघू शकता. मग आता शेजारामध्ये तुम्ही खत बी बघितले असतील. हे पहा म्हणजे हे आपली नामधारी आहे ना. तर मग त्यानंतर तुम्ही बघू शकतात आपली मिरची आहे ना. मी आलो आता दुसऱ्याच्या शेतामध्ये म्हणजे तुम्हाला दाखवतो म्हणजे आपला आणि यांच्यामध्ये किती फरक आहे ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये आहे ना. तर नोकरी किती बी सुखाची असली तरी समाधान शेवटी स्वतःच्या सातबारावरच पाऊल ठेवल्यावरच मिळतात भावांनो. मग काय आहे हे आपलं म्हणजे आपलं शेतच आहे म्हणून आपल्या शेतामध्येच आपण पैर ठेवायचं बरं का. हे आपली मिरची बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे ना. हे आहे नामधारी म्हणजे आपली व्हेरायटी त्याची व्हेरायटी आहे नामधारी आहे ना. मग जर किती पण ऑनलाईन होऊन शेवटी आपलं पोटाची भूक इथूनच भागणार भावांनो. मग त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये आपल्याला तुम्ही मिरची बघितली असते ना हे ना. मग ह्यामध्ये तुम्ही किती छान झालेली त्यांची बी म्हणजे आपण तुम्हाला मग सगळंपणे ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्णपणे दाखवणार. हे आपल्या म्हणजे त्या 12 बेट होते ना. तर मग त्या 12 बेटामध्ये त्यानं मिरचीमध्ये खतं टाकलेलं आहे तुम्ही बघू शकतात. यामध्ये मिरची दिसून नाही राहिले तुम्ही पहा है ना. मग त्यानंतर आपल्याला यामध्ये तुम्ही बघू शकता पाहितले असतील ना. ह्यामध्ये तुम्ही म्हणजे आपल्या जर बरोबर वाटून नाही राहिले म्हणजे असं मिरची अशी वाटून नाही राहिले. मिरची बी पेरेल आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकतात. हे बारीक दिसतात हे पहा. हे म्हणजे आपल्याला मग आपण म्हणजे दुसऱ्या शेतामध्ये यायला आहे तुम्ही बघितले असतील ना. मग ते आपण पहिले आपल्या शेतामध्ये होतं मग दुसऱ्याच्या शेतामध्ये आपण मिरची पाहायसाठी आलो. मग त्यामध्ये त्यांना बी मी दाखवलेले आहे ना. ते कोणते औषध वापरायचे ते पण मग सांगतो मी तुम्हाला आहे ना. तर मग आपण कधी तुम्ही कधी सपोर्ट केल्यानंतर मग मी स्क्रीनवर फोटो त्याची एका साईडला ठेवून देऊ. म्हणजे आपण जे मी खतं आणि औषधे यूज करीन ना तर मग एका बाजूला फोटो टाकून देऊ. मग हे बघू शकता तुम्ही मिरची कशी झालेली आहे या भावाची आहे ना. तर मग तुम्ही पाहू शकतात. ह्यामध्ये आपल्या शेतामध्ये म्हणजे यांच्या शेतामध्ये आहे ना जरासं म्हणजे खतं कमी आहे भावांनो.
यामध्ये, म्हणून ते तसे झालेले हे बघू शकता तुम्ही आहे ना. तर मग त्यामध्ये